ना? भाजी वगैरे आवडली ना तुम्हाला? एकदम मस्त जेवण होतं आजचं. असंच खाऊ घालाल तर खूप कस्टमर्स येतील. पण मला तुम्हाला काही विचारायचं होतं. कसं विचारू हे काही कळत नाहीये. अरे, तुम्हाला जे हवं विचारा. फक्त बस उधारीबद्दल नका बोलू. नाही उसने पैसे नाही मागणार मी. अच्छा मला हे सांगा किती दिवसांपासून ही मेस चालवताय तुम्ही? बस काही दिवसाआधीच मी ही मेस चालू केली. हं, आत्ता अजून 1 महिना पण नाही झालाय. हं, तुम्हाला बघूनच कळत असेल. हं, सध्या हं. दिवसाचे जेवायला 4-5 जणच येतात. ओहो! असं आहे तर. तुम्ही कुठल्या गावच्या? मी नागपूरची आहे. अ, अच्छा नागपूर शहरात राहता की गावात राहता? नागपूरवरून 10-15 किलोमीटर दूर एक छोटंसं गाव आहे. अच्छा मला हे सांगा ही मेस फक्त तुम्हीच चालवत आहात की मदतीकरता कोणी दुसरं पण आहे? कोणी नाहीये. मी एकटीच सांभाळतेय. ओहो! कामावर कोणाला ठेवण्यासारखी कमाई पण नाहीये. हं. मदतीसाठी कोणाला ठेवाल तर तुमचाच भार हलका होईल ना? या मेसमधून येणारे पैसे मलाच पुरत नाही हं. आणि जर वरतून कोणाला कामावर लावलं तर त्यांचा पगार देणं मला खूपच कठीण होऊन जाईल. म्हणून आत्तापर्यंत कोणाला कामावर नाही ठेवलंय मी. हो, हो. बरोबर. अगदी तुम्ही बरोबर बोलताय. तसं तुम्ही काय काम करता? मी एका छोट्याशा कंपनीत काम करतो. हं, मंथली हं. 30,000 ची सॅलरी आहे. इथे जवळच एका मॅन्शनमध्ये रूम घेऊन राहतोय मी. आणि हॉटेलचं जेवण. हॉटेलचं जेवत राहिलो आणि माझे टेस्ट बड्सच खराब झाले. विचार करत होतो कधी चांगलं जेवायला मिळेल. हाच विचार मनात होता की या हॉटेलच्या जेवणापासून कधी सुट्टी मिळेल. तेव्हाच अचानक तुमच्या या मेसबद्दल कळलं मला. हं. तुमच्या इथे जेवून मला माझ्या आईची आठवण आली. मन प्रसन्न झालं. फक्त तुम्हीच ही मेस चालवता? तुमच्या घरी अजून कोणी नाहीये का? अ, तुमचं लग्न झालंय का? ते काय आहे ना, माझ्या लग्नानंतर अचानक माझा नवरा गेला. हे काय म्हणताय? असं कसं झालं? ते काय आहे की मागच्या वर्षी देवळातून परत येताना माझा नवरा ज्या व्हॅननी येत होता, त्या व्हॅनला एका लॉरीनी धडक दिली. त्या व्हॅनमध्ये प्रवास करणारे खूप जण गेले आणि त्यातच एक माझा नवरा पण होता. ओह नो! यानंतर काय झालं? हं. त्या दिवसापासनं आजपर्यंत माझं आयुष्य एकटं झालंय. माझी हालत आता या मेसच्या कमाईवरच अवलंबून आहे. अच्छा, तुम्हाला मुलं वगैरे नाहीये का? लग्नानंतर 3 महिने पण नव्हते झाले आणि त्यातच माझा नवरा त्या अपघातात गेला. लग्न करून 1 वर्षानंतरच आम्ही बाळाला जन्म द्यायचा विचार केला. पण त्याच्या आधीच सगळं उद्ध्वस्त झालं. आय एम सॉरी हे सगळं विचारून तुम्हाला त्रासच दिलाय मी. मला माफ कराल ना? आय एम सॉरी. नकळतच मी काही हरकत नाही, सोडा. तसं तुमचं कुटुंब कुठे राहतं? तशी माझी कुठली फॅमिली नाहीये. म्हातारे आई-वडील होते. तेही एकानंतर एक चालले गेले. सध्या मी एकटंच आयुष्य काढतोय. एक ताई आहे. आता तिचंही लग्न झालंय. अच्छा, आता मी येतो. मला उशीर होतोय. मला बाहेर काही काम आहे. हो, ठीक आहे. या आता तुम्ही. जमलं तर रोज इथेच येऊन जेवा. हं. तुम्ही प्रत्येकदा इथे जेवून मला पैसे देऊन जाता ना? त्या बदल्यात तुम्ही महिन्याचा अकाउंट ठेवू शकता. ही आयडिया पण खूप चांगली आहे. मंथली सॅलरी येते. याचा हा अर्थ नाही की महिनाभर माझ्याकडे पैसे असतील. म्हणून मंथली पेमेंट करणंच माझ्यासाठी बरं राहील. ठीक आहे मॅडम. मंथली किती पैसे द्यावे लागतील हे सांगितलत तर अ, महिन्याचे ₹6,000 हं, दुपारी जेवायचे ₹100 होतात. हं, सकाळच्या नाश्त्याचे आणि रात्रीच्या जेवणाचे ₹50-50 पूर्ण हं, मिळून महिन्याचे ₹6,000 हं. होतील. तुमच्या जेवणासाठी 6,000 नाही 60,000 ही देऊ शकतो. इतकं टेस्टी जेवण खाऊ घालताय तुम्ही सगळ्यांना. काही ॲडव्हान्स द्यावा लागेल का? हो, द्यावं लागेल. मी आत्ताच खानावळ सुरू केली आहे ना, तर हं, माझ्याजवळ आत्ता इतके पैसे नाहीयेत हो. म्हणून हं, जर तुम्ही थोडा ॲडव्हान्स द्याल तर मला ज्या हं. वस्तू हव्या आहेत त्या मी विकत घेऊन घेईल. अच्छा ठीक आहे. उद्या जेवायला येताना मी ॲडव्हान्स सोबतच आणतो. किती ॲडव्हान्स द्यावा लागेल? फक्त ₹3,000 देऊन द्या. बाकीचे पैसे तुम्ही नंतर देऊन हं. द्या. अच्छा मी येतो आता. हं. खूपच छान माणूस दिसतोय. याच्यामुळे जर अजून 4-5 कस्टमर मिळाले तर हेच बरं. माझे सगळे कष्ट दूर होतील. हं.
काय मॅडम माझीच वाट हं? बघताय का? अं, अच्छा, जेवण तयार झालं का? तुम्ही मला अनलिमिटेड मील्सचं स्वप्न दाखवलं ना, म्हणूनच आज पोटभर जेवायला आलोय मॅडम. इकडे नॉनव्हेजही मिळेल ना? अं, अनलिमिटेड जेवण माझ्याजवळ तयार आहे. जेवल्यानंतर आवडलं की नाही सांगाल मला. अच्छा. अच्छा, या ना. बसा ना. ठीक आहे, ठीक आहे. जा लवकर घेऊन या. हां. मला खूप भूक लागली आहे मॅम. हं. तुम्ही मला वाढलं तर एकटाच मी पूर्ण संपवेन. हां. खूप जोरात भूक लागली आहे मला. अच्छा, अच्छा. बस 2 मिनिटं. मी जाऊन जेवायला घेऊन येते. हं. त, 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 अं, अ, 1 मिनिटं मी वाढते ना. अ, हं. अं, अ, अं, अ, हो, 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 अरे, हं, हळू-हळू? हो, 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 ओहो, हो, गरम चटका लागला का? हो, हो, आत्ता-आत्ता बनवलंय म्हणून गरम हो, असेल. हो, आधी हो, पाणी पिऊन घ्या हो, ना. हो, घ्या. हो. इतक्या घाईने कोण जेवतं? आ, अ, अ, हां? आई गं, काय आ? टेस्ट आहे. थोडा अ, सांभाळून खा. अ, जेवण गरम आहे. परत तुम्हाला आ, चटका लागेल. जरा बघून. खूप भूक लागली होती मॅडम, म्हणून मी असं खातोय. माझ्या भुकेसाठी ही स्पीड खूप कमी आहे मॅडम. हां? अ, हं, हं, अच्छा, तुम्ही जेवून घ्या. हं, जर तुम्हाला काही हवं असेल तर सांगा, मी हं, घेऊन येते. हं. अहो ऐका ना, चिकन करी जरा संपली आहे, जरा घेऊन या ना. हो, हो. घेऊन येते. हं, आत्ता आणते. हं. अहो, हं, हं, हे घ्या. हं, तुम्हाला जितकं हवं न लाजता मागून खाऊ शकता. हं. आज जेवण, भाजी सगळं अनलिमिटेड मिळेल तुम्हाला. ठीक आहे ना? नक्कीच. आज जितकं होईल तितकं खाईल मी. हं. अरे, मस्त आहे मॅडम. चिकन बनवावं तर असं. अहो, हां? जरा इकडे या ना. हं. बोला. मस्त जेवण होतं. हे घ्या पैसे. तुमच्या मित्रांना तुम्ही खानावळबद्दल सांगितलं का? ओळखीच्या सगळ्या लोकांना मी सांगितलंय. एक-एक करून उद्यापासून सगळे यायला लागतील. ठीक आहे? हो. इतकं स्वादिष्ट जेवण शहरात कुठेच मिळणार नाही. या जगात अनलिमिटेड मील्स द्यायला खूप मोठं मन हवं. तुम्ही मनाने खूप चांगले आहात. अच्छा, ते जाऊ द्या. तुम्ही कुठून आहात? तसं तर मी नागपूरची आहे. ओह! तसं तुम्ही कुठे राहता? तसा मी चिंचपोकळीचा राहणार आहे. तुम्ही काय काम करता? सध्या मी एका आय-टी कंपनीत काम करतो आणि हं. महिन्याला ₹1,50,000 पगार पण आहे. हं. आणि लवकरच मी विदेशात पण जाणार आहे. ऑफिसकडनं मला पॅरिसला पाठवतायत.